रेश्मा क्रिएशनमध्ये ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आता आमची सुनबाई भाजी करीत आहे आणि मी पोळ्या 2-4 केल्या, नाश्त्या पुरल्या आणि इकडे पसारा मांडलेला आहे। कोबूची भाजी करीत आहे। कोबू मला दुसरी भाजी करावं लागेल, मला कोबू चालत नाही आता पथ्ये हो। पथ्य आहे। इकडे आमचं बाळ खेळत आहे। स्वामी समर्थाचं त्याला लावून दिलं की त्याला वेड आहे। का करती ग तू चू? ए चू का करती तू? आमची चू गाणं समर्थाचं ऐकतीये। चू का करतो तू? का करतो बाळा? खेळतो का तू? हो का? समर्थाचं ऐकतोय का? अरे वा आमचं बाळ हुशार झालंय। मला गटकेत गरम होतं, गटकेत थंडी वाजते। माझं काहीच तब्येतीचं बरं नाही आणि इथं पाऊस तर अजिबातच नाही या शिरोरमध्ये। नुसतं गरम होतं, कधी थंडी वाजते, अजिबात पाऊस नाही। आधी थोडा झाला अवकाळी, नंतर काही पाऊस नाही। गरम होत राहतं। नाशिक भागात मग बहिणी तिकडं भरपूर पाऊस चाललेला आहे। इकडं नुसतं आभाळ आहे, काहीच नाही दिसत, आभाळ आहे नुसतं। गाड्या चाललेल्या आहेत आपल्या, बाकी काही नाही। तर स्वयंपाक चाललेला आहे। नंतरच्या पोळ्या त्याला नाव बिव घातल्यावर करते मी, माझा नाश्ता झाल्यावर, आणि मग आम्ही परत 1:30-2 वाजता जेवतो। आज त्या बाळाला लस टोचायला न्यायचं आहे। लस टोचायला नेल्यानंतर त्याला थोडाफार ताप येणार आहे, त्याच्यामुळे आवरून घेतो आणि त्याची आई मग त्याला घेऊन बसते। बाकी काय ब्लॉग टाकायला मी काही 2 दिवस काही टाकलाच नाही, कारण का आता तब्येतच बरी नाही। मूड आला तर टाकते, नाही तर नाही। कंटाळा येतो मला। फॅन तर आमचा सतत चालू असतो, कारण मला सतत फॅन लागतो आणि तसंच माझ्या नातवांनाही पण सतत फॅन लागतो। त्याच्यामुळे फॅन हा चालूच राहतो सारखा, कारण आम्हाला काही थंडी एवढी वाजत नाही आणि रात्री मला गरमाई जास्त वाटायला लागली, त्याच्यामुळे मला इकडं हॉलमध्ये झोपावं लागतं आम्हाला, म्हणजे थोडंसं गार लागतं। बाकी तुमचं कसं आहे, काय आहे? कोणी काय कमेंट करीत नाही आणि कुठून पाहता ते सांगत नाहीत, त्याच्यामुळे काहीच कळत नाही। माझा ब्लॉग आवडतो का नाही हे कळत नाही, कारण मी आपला साधा सिंपल ब्लॉग करते आहे। त्याच्यामुळे साधा सिंपलच ब्लॉग करीत आहे आणि एवढं काही खास नसतं त्याच्यात विषय। खास विषय म्हणजे काही नसतोच आणि त्याच्यामुळे आपला साधासा ब्लॉग करते आणि टाकते। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।